2-4 दिवसाआधी एका मुलाने आपल्या गावच्या ग्रुपवरती व्यायामशाळेचे फोटो टाकले होते. व्यायामशाळेची जी अवस्था आहे ना ती खूप वाईट होती. म्हणजे वरून कौलं फुटलेले, पाऊस वरून डायरेक्ट व्यायामशाळेत पडतो, तर डोअरला होल, साहित्य पूर्ण खराब झालेले परिस्थितीत ते मुलं तिथं व्यायाम करतात. तर त्यांनी ते फोटो टाकल्यावर मला थोडं वाईट वाटलं. मी त्यांना रिप्लाय केलं, म्हटलं हे अशी व्यवस्था नाही, असं नाही पाहिजे. आपण एक 15 दिवसात याचं काम झालं पाहिजे असं काहीतरी आपण बोलू ग्रामपंचायतमध्ये. ग्रामपंचायतमध्ये आपलं पत्रक दिलं. त्या पत्रकमध्ये मी माहिती विचारली, ठराव घेण्यात आले किंवा मग त्याच्याविषयी जे काही फंडिंग वगैरे काढलं असेल ग्रामपंचायतीतून तर त्याची मला पूर्णतः माहिती देण्यात यावी. त्यांना ते लेटर दिल्यानंतर मी एक कॉपी विकास अधिकारी पंचायत समिती चांदूर रेल्वे यांना दिली. त्या मॅडमना भेटलो. मॅडमनी जेव्हा ते लेटर वाचलं आणि आपल्या व्यायामशाळेचे फोटो बघितले तेव्हा मॅडम थोड्या आश्चर्यचकित झाल्या की तुमच्या इथल्या व्यायामशाळेची हालत अशी कशी काय असू शकते, एवढी खराब. म्हटलं हो मॅडम, बघा म्हटलं कोणी काही लक्ष देत नाही आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हटलं. तर त्यात मला असं आढळलं की 2023मध्ये आपल्या त्या व्यायामशाळेच्या इमारतीची रिपेअरिंग म्हणून त्यांनी एक टेंडर टाकलेलं आहे 2 लाखाचं. आता ते 2023पासून टाकलेलं आहे. ते काम अजूनपर्यंत केलं नाही त्यांनी. माहिती नाही काय केलं किंवा काय त्याच्यामागं कारण होतं, अजूनपर्यंत मला काही माहिती नाही. पण मला जे काही पत्रक मिळेल, पत्रकामध्ये जे काही माहिती मिळेल मी ते तुम्हाला शेअर करेल मिळाल्यानंतर. तर आता त्यांनी कबूल केलं की ज्याला कोणाला टेंडर दिलं आहे त्याला बघतो बोलले सचिव, आणि ते काम आपण लवकरात लवकर चालू करून देऊ. 2 लाखात जे काही काम होईल, वरती टीनं, फ्लोरिंग, डोअर, विंडो, त्याच्यानंतर लाईट, असं सगळं 2 लाखामध्ये जे काही काम होईल ते सध्याचं होऊन जाईल. आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे आताची जे बरखास्त होईल ग्रामपंचायत, नंतर आता निवडणूक झाल्यानंतर जे काही ग्रामपंचायत बॉडी बसेल त्याच्यानंतर आपण एक ठराव घेणार आहे व्यायामशाळेबद्दल. तर त्यात सगळं नवीन साहित्य आणि शक्यतोवर आपण बिल्डिंग पण व्यायामशाळेची, तर हे सगळं आपण पुढच्या पंचवार्षिकमध्ये किंवा पहिल्या टप्प्यात पहिले आपण ते काम करणार आहे. धन्यवाद.